त्याचप्रमाणे प्रशिक्षण व क्षमता विकास अशा वेगवेगळ्या प्रकारचं या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांसाठी ड्रीप इरिगेशन, क्रॉप कव्हर, मल्चिंग पेपर, गोडाऊन्स, त्याचप्रमाणे कोल्ड स्टोरेज, पिकासाठी बॅगेज आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आतापर्यंत केंद्र सरकार या रासायनिक खतासाठी 1,90,000 कोटी रुपयाची जी सबसिडी अनुदान देतं त्या धर्तीवर विचार केला दर वर्षाला तर दर वर्षाला 5 ते 7% या ठिकाणी वाढ या रासायनिक खतामध्ये होते। एकीकडे राज्य सरकार शेती नैसर्गिक शेती करावं किंवा ऑर्गॅनिक शेती करावी अशा प्रकारचा आग्रह धरत असताना दुसरीकडे मात्र रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे या संदर्भातलं मागच्या कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली होती की आपण शेतीसाठी आपण जे काही स्लरी किंवा या ठिकाणी मूत्र तयार करतो, जे काही शेतकरी तयार करतात त्यावर त्यांना अनुदान देणं आवश्यक आहे।